In today's lecture we start question number 3 and in that example number 6. Okay, so जे example number 6 दिलेला आहे त्याला आपण सोल्यूशन मध्ये परत एकदा रेग्युलर मेथड नुसारच त्याला डिनोट करतो. y ने मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ अगेन इट इज कॉस रूट एक्स दिलेलं फंक्शन ॲज इट इज लिहून घ्या. आणि त्यानंतर इट इज द ॲडिशन ऑफ टू फंक्शन्स. ओके, ॲडिशन आहे दोन फंक्शनची म्हणून बाय युझिंग रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आणि त्यामध्ये आपण त्याला यूज करणार आहे ॲडिशन रूल, कारण या ठिकाणी दोन दोन फंक्शनची ॲडिशन आहे. आणि dy बाय डी एक्स इक्वल्स टू डिफरन्शिएट जर केलं तर असं लिहितात डी डी एक्स ऑफ अगेन दिस कॅन बी रिटन ॲज डी डी एक्स ऑफ इट इज रूट कॉस एक्स प्लस इट इज रूट ऑफ कॉस ऑफ इट इज रूट एक्स. अशा पद्धतीने आपल्याला सेपरेट करता येतं. त्यानंतर काय करायचं, हे यू प्लस व्ही सारखं आहे, यू प्लस व्ही सारखं आहे तर दोघांनाही तुम्ही डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज डी डी एक्स ऑफ दिस कॅन बी रिटन ॲज अंडर रूट ऑफ इट इज कॉस एक्स प्लस इट इज डी डी एक्स ऑफ इट इज रूट ऑफ कॉस रूट एक्स. अशा पद्धतीने तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. आणि स्टँडर्ड फंक्शन्स आधी आयडेंटिफाय करा. स्टँडर्ड फंक्शन आहे स्क्वेअर रूट, तर स्क्वेअर रूटनुसार डेरिव्हेटिव्ह काय होतो माहिती आहे सगळ्यांना. स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 टाइम्स रूट ऑफ एक्स, पण रूट ऑफ एक्सची जागा कोणी घेतलेली आहे, कॉस एक्सने, म्हणून मी इथे लिहितो 1/2 टाइम्स अंडर रूट कॉस एक्स इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. तर रूट एफ ऑफ एक्स सारखं आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे कॉस एक्स. ओके, देअरफॉर वी मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, म्हणजे असं होईल प्लस मधला प्लस ॲज इट इज अगेन रूट एफ ऑफ एक्स सारखं आहे, अगेन रूट एफ ऑफ एक्स सारखं आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल 1/2 टाइम्स रूट ऑफ काय, तर ते फंक्शन ॲज इट इज कॉस रूट एक्स इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस रूट एक्स. कोणाचा डेरिव्हेटिव्ह, कॉस ऑफ रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ओके, हे दोन्ही रूट एफ ऑफ एक्स सारखे होते, देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस रूट एक्स. या ठिकाणी 1/2 टाइम्स अंडर रूट कॉस एक्स हा असाच राहील आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स स्टँडर्ड फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह इज मायनस साइन एक्स प्लस दिस टर्म अगेन रिमेन्स ॲज इट इज 1/2 टाइम्स अंडर रूट ऑफ कॉस रूट एक्स. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एफ ऑफ एक्स. कॉस एफ ऑफ एक्स सारखा आहे, कॉस ऑफ एक्सची जागा रूट एक्सने घेतलेली आहे म्हणून कॉस एफ ऑफ एक्स सारखा आहे तर डिफरन्शिएट करा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो आता सांगितलं मायनस साइन एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे या ठिकाणी रूट एक्स आहे आणि आपण काय करतो त्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो. मग एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण सांगितलं, इट इज रूट एक्स, म्हणून तुम्हाला काय करायचं आहे साईडला रूट एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करत जायचं आहे. म्हणजे काय करा, स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह लिहून घ्या आणि जी पोझिशन एक्सची होती त्या एक्सच्या जागेवर जेही फंक्शन येतं त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करत राहायचं. ओके, सो आता हे लिहिता येईल आपल्याला दिस कॅन बी रिटन ॲज मायनस ऑफ साइन एक्स डिवायडेड बाय 2 टाइम्स रूट कॉस एक्स. ओके, ही झाली फर्स्ट टर्म प्लस आता हे मायनस साइन रूट एक्स मी न्यूमरेटरमध्ये लिहितो मायनस साइन रूट एक्स डिवायडेड बाय दिस रिमेन्स सेम इट इज 2 टाइम्स इट इज कॉस रूट एक्स. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स किती, स्क्वेअर रूट एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट फंक्शन इट इज 1/2 टाइम्स रूट एक्स. ओके, आणि फायनल आन्सर असं लिहितो मी याला दिस कॅन बी रिटन ॲज मायनस साइन एक्स. ओके, this can be written as minus of sin x divided by 2 times under root cos x. ओके, प्लस सो प्लस काय तर प्लस इंटू मायनस हे मायनस होतील, मीन्स अगेन दिस कॅन बी रिटन ॲज प्लस इंटू मायनस दिस इज मायनस. ओके, 2 इंटू 2 डिनॉमिनेटरमध्ये 2 इंटू 2 4 होतील, न्यूमरेटर तर असंच राहील इट इज साइन रूट एक्स डिवायडेड बाय काय डिवाइडला 2 इंटू 2 इट इज 4 आणि हा रूट एक्स मी समोर लिहितो मीन्स इंटू इट इज 4 रूट एक्स इंटू इट इज अंडर रूट ऑफ कॉस ऑफ इट इज रूट एक्स अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7 काय आहे, लॉग सेक 3x प्लस टॅन 3x. ओके, सोल्युशनमध्ये आता फर्स्ट प्रोसिजर माहिती आहे तुम्हाला, वायने डिनोट करा, त्यानंतर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत त्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जर घेतला तर dy बाय dx इज इक्वल्स टू काय झालं असतं ते डी डी एक्स ऑफ लॉग सेक 3x प्लस
tan 3x असं फंक्शन मिळालं. मग आता याला डिफरन्शिएट करायचं आहे तर स्टँडर्डनुसार विचार केला तर आधी लॉग मिळतो आणि ब्रॅकेटमध्ये हे जे फंक्शन आहे त्याला मी एफ ऑफ एक्स डिनोट करतो, म्हणजे इट इज लॉग ऑफ एफ ऑफ एक्स सारखं आहे. मग लॉग एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला इट इज 1/f ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. तसं आपण त्याला डिफरन्शिएट करतो म्हणजे काय होईल, इट इज डी डी एक्स ऑफ, लिहितो मी आता त्या ठिकाणी काय झालं असतं त्याला, इट इज 1/f ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे सेक 3x प्लस टॅन 3x. ओके, इंटू इट इज, इंटू काय करायचं असतं एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच या ठिकाणी सेक 3x प्लस टॅन 3xच्या डेरिव्हेटिव्हने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. मग काय करायचं, प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. हा सेक 3x प्लस टॅन 3x असाच राहतो. ओके, इंटू इट इज डी डी एक्स ऑफ सेक 3x. ओके, बाय ॲडिशन रूल आपण दोघांनाही डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो अँड डी डी एक्स ऑफ इट इज टॅन 3x. ओके, सो अशा पद्धतीने मी आधी दोघांनाही डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला. आता परत एकदा त्यांना डिफरन्शिएट करावं लागेल, पण त्यासाठी फॉर्म्युले कोणते यूज करायचे आहेत ते आयडेंटिफाय करणे इम्पॉर्टंट आहे. दिस रिमेन्स ॲज इट इज. सेक एफ ऑफ एक्स सारखा आहे. एक्स जर असता तर स्टँडर्ड फंक्शन असतं, पण या ठिकाणी 3x आहे. 3x इज नथिंग बट द एफ ऑफ एक्स और वी कॅन से दॅट इट इज द अल्जेब्रिक फंक्शन टॅन 3x आणि इट सेक 3x. तर हे जे फंक्शन आहे ते सेक एफ ऑफ एक्स सारखं झालं. मग सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर स्टँडर्डनुसार सेकचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लिहायचा. वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक फंक्शन इज सेक एक्स इंटू टॅन एक्स, म्हणजे हे होईल सेक एक्स इंटू टॅन 3x, सेक 3x इंटू टॅन 3x. कारण सेक एक्सचा स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स, पण मी या ठिकाणी लिहितो सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. कारण 3xचा एफ ऑफ एक्सचं काम करतोय म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. प्लस तर टॅन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, टॅनचा डेरिव्हेटिव्ह स्टँडर्डनुसार असतो सेकस स्क्वेअर, म्हणून हा होईल सेकस स्क्वेअर इट इज 3x इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. ओके, तर 3xच्या डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करा. ओके, अशा पद्धतीने. सो आता परत एकदा हे ॲज इट इज 1/सेक 3x प्लस इट इज टॅन 3x हे जसंच्या तसंच ठेवूयात. इंटू अगेन इंटू काय, तर या साईडला हे जे आहेत सेक 3x ॲज इट इज राहतील इंटू टॅन 3x सुद्धा ॲज इट इज. आणि परत एकदा या 3xचा डेरिव्हेटिव्ह कसा होईल, डी डी एक्स ऑफ 3x. मी स्टेप नाही वाढवत त्या ठिकाणी. 3 इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो तो झाला असता 3 इंटू 1 मीन्स आन्सर इज 3. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x किती येतो 3 बाय rules of differentiation means this is nothing but the into it is 3 plus हे पण तसंच 3x डेरिव्हेटिव्ह 3 means this is sec square 3x into it is 3. ओके, अशा पद्धतीने. आणि आता समोर त्याची मांडणी जर व्यवस्थित केली तर ते अशा पद्धतीने ॲडजस्ट होतं. कॅल्क्युलेशन्स समोर लिहितो थोडे. सो कॅल्क्युलेशन्समध्ये ते असं होईल, पाहूयात काय होतं. तर या दोन टर्म्समध्ये सेक 3x आणि इथे 3, इथे सुद्धा 3 आणि हा सेक स्क्वेअर 3x आहे, म्हणजे हा 1 टाइम्स आहे, हा 2 टाइम्स आहे. मग यातला 3 टाइम्स सेक 3x आणि इथला 3 टाइम्स सेक 3x मी कॉमन घेतो आउटसाईडला आणि लिहितो त्याला अशा पद्धतीने. बघूया काय होईल. आणि न्यूमरेटर आहे तर न्यूमरेटरला 1ने मल्टिप्लाय केलं या सगळ्या टर्म्सला तर चालतं. 3 इंटू सेक 3x आणि 3 इंटू सेक 3x मी आउटसाईड घेतो, म्हणजे 3 इंटू सेक 3x हे बाहेर आले असते ब्रॅकेटच्या आणि ब्रॅकेटमध्ये उरलं असतं टॅन 3x. ओके, ब्रॅकेटमध्ये उरलं असतं टॅन 3x प्लस सेक 3x. समजतं का मी काय करतोय ते. या ठिकाणी सेक 3x आणि 3 आउटसाईड गेले म्हणजे टॅन 3x उरला फर्स्ट टर्मला आणि इथला 3 आणि सेक 3x बाहेर गेले तर एक सेक 3x उरतो, तो मी त्या ठिकाणी लिहिला. आणि डिवाइडला जे होतं आपल्याकडे ऑलरेडी ती टर्म आहे सेक 3x प्लस इट इज टॅन 3x अशी टर्म आहे. ओके, सो आता काय होतं, या दोन्ही टर्म्स आपल्याला कॅन्सल होताना दिसतात कारण सेक 3x प्लस टॅन 3x आणि सेक 3x प्लस टॅन 3x या दोन टर्म्स किंवा दोन ब्रॅकेट सेम आहेत, देअरफॉर दे विल गेट कॅन्सल. आन्सर इज जस्ट 3 टाइम्स ऑफ सेक 3x and this is the derivative of the given function. Okay student, next example is
y इज इक्वल्स टू 1 प्लस साइन एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री. ओके, मी सोल्युशनला स्टार्ट केलं. 1 प्लस साइन एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्रीला डिनोट केलं वायने आणि आता त्याला डिफरन्शिएटसुद्धा करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी सांगितलं होतं की आधी आपल्याला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणे इम्पॉर्टंट आहे. तर प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचं असेल तर हे डिव्हिजन आहे दोन फंक्शनचं. ओके, सो देअरफॉर इट इज अ प्रॉब्लेम ऑफ टाईप यू डिवायडेड बाय व्ही. अशा टाईपचा प्रॉब्लेम आहे. फक्त त्याला डिफरन्शिएट करत जाणे आणि नंतर लॉजिकली एक एक विचार करत जाणार आहे आपण. कसा पहा, तर हा आहे डी डी एक्स ऑफ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ 1 प्लस साइन एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री असं आहे. तर यू बाय व्ही सारखं आहे. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये यूची जागा मी 1 प्लस साइन एक्स डिग्रीला देतो आणि व्हीची जागा 1 मायनस साइन एक्स डिग्रीला देतो. आणि मग जर फॉर्म्युला अप्लाय केला तर ते असं होईल, v means 1 minus sin x degree into derivative of 1 plus sin x degree म्हणजेच u. 1 plus sin x degree means u minus 1 plus sin x degree म्हणजेच हा u. ओके, इंटू डेरिवेटिव्ह ऑफ v means 1 minus sin x degree डिवायडेड बाय 1 minus sin x degree होल स्क्वेअर. अशा पद्धतीने आता समोर जर समजा आपण कॅल्क्युलेशन केले तर फक्त डेरिवेटिव्ह काढायचे. डेरिवेटिव्ह काढले तर काय होईल, हा 1 minus sin x degree तर जसाच्या तसाच राहतो. इंटू इट इज 1 तर डेरिवेटिव्ह 0 असतो, साईनचा डेरिवेटिव्ह कॉस असतो, इट इज कॉस एक्स डिग्री. ओके, पण या ठिकाणी हा जो कॉस एक्स डिग्री आहे ना, तर या एक्स डिग्रीला परत एकदा डिफरन्शिएट करायचं आहे. पण या एक्स डिग्रीला परत एकदा डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, कारण हा जो एक्स डिग्री आहे इथे एक्स डिग्री आहे आणि इथे एक्स आहे. मग जर इथे एक्स एक्स असते तर डेरिवेटिव्ह 1 लिहिला असता, तो लिहायची गरज नसते. पण या ठिकाणी जे अँगलचं युनिट आहे ते डिग्रीमध्ये आहे. पण आपलं टार्गेट असतं की अँगलचं युनिट मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये किंवा कॅल्क्युलसमध्ये जे अँगलचं युनिट असतं ते नेहमी करता रॅडियनमध्येच पाहिजे. पण या ठिकाणी ते डिग्रीमध्ये असल्यामुळे मी या फंक्शनला साइन एफ ऑफ एक्स सारखं घेतो. आता हे साइन एफ ऑफ एक्सचा डेरिवेटिव्ह माहिती आहे, कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिवेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे सध्या किती, एक्स डिग्री. ओके, म्हणून डेरिवेटिव्ह ऑफ एक्स डिग्रीने मल्टिप्लाय करा मायनस हे 1 प्लस साइन एक्स डिग्री पण आपण असेच ठेवूयात आणि डेरिवेटिव्ह ऑफ 1 हा 0 होतो मायनस साइन एक्स डिग्रीचा डेरिवेटिव्ह सांगितलं मी कॉस एक्स डिग्री होईल. अगेन इंटू डेरिवेटिव्ह ऑफ एक्स डिग्रीने मल्टिप्लाय करावं लागेल कारण ते साइन एफ ऑफ एक्स सारखं आहे. अगेन होल डिवायडेड बाय पूर्ण फंक्शनला डिवाइडला ही टर्म ॲज इट इज 1 मायनस साइन एक्स डिग्रीचा स्क्वेअर असं होईल. आणि आता त्यानंतर समोर काय करायचं तुम्हाला, 1 मायनस साइन एक्स डिग्री. ओके, हा झाला 1 मायनस साइन एक्स डिग्री इंटू हा कॉस एक्स डिग्री इंटू डेरिवेटिव्ह ऑफ एक्स डिग्री. डेरिवेटिव्ह ऑफ एक्स डिग्री किती होईल ते सांगतो या ठिकाणी. बघा, जो एक्स डिग्रीमध्ये अँगल आहे तो आधी आपल्याला रॅडियन सिस्टीममध्ये कन्वर्ट करायचा असतो. काय करावं लागेल, कारण डेरिवेटिव्ह चॅप्टरमध्ये किंवा मॅथमॅटिक्स 2 मध्ये अँगल हा रॅडियन सिस्टीममध्ये पाहिजे, त्यावेळेसच त्याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. ओके, सो रॅडियन सिस्टीममध्ये आणण्यासाठी हा जो अँगल डिग्रीमध्ये आहे त्या डिग्रीमधल्या अँगलला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करतात आणि तो अँगल कन्वर्ट होतो मग रॅडियन सिस्टीममध्ये. मीन्स इट इज पाय एक्स अपॉन 180. ओके, आणि मी सांगितलं होतं 11th मध्येच की हा रॅडियनचा सिम्बॉल काही आपण लिहित नाही. मीन्स एक्स डिग्री कॅन बी रिटन ॲज. ओके, एक्स डिग्रीला कसं लिहिता येतं आता समजलं असेल. एक्स डिग्रीचा डेरिवेटिव्ह घेऊयात, तर एक्स डिग्रीचा डेरिवेटिव्ह असा होईल डी डी एक्स ऑफ पाय अपॉन 180 इंटू एक्स असं लिहावं लागेल. मीन्स डेरिवेटिव्ह ऑफ एक्स डिग्री कसा लिहायचं ते सांगतो या ठिकाणी. एक्स डिग्रीला कन्वर्ट केलं रॅडियनमध्ये आणि त्यानंतर आता डिफरन्शिएट करतो. डेरिवेटिव्ह ऑफ एक्स डिग्री इज इक्वल्स टू डेरिवेटिव्ह ऑफ पाय एक्स अपॉन 180. बट वी नो दॅट दिस पाय अपॉन 180 इज कॉन्स्टंट. मीन्स काहीतरी संख्या आहे म्हणून इट इज पाय अपॉन 180 आउटसाईडला येईल. आणि डेरिवेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स सगळ्याला माहीत आहे आपल्याला की डेरिवेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येतो, तर 1 येतो. मीन्स डेरिवेटिव्ह ऑफ एक्स डिग्री इज पाय अपॉन 180 इंटू 1. मीन्स इट इज जस्ट पाय अपॉन 180. ओके, तो मी काय करतो या ठिकाणी, हा डेरिवेटिव्ह ऑफ एक्स डिग्री डायरेक्ट लिहितो किती, पाय अपॉन 180. तुम्हाला समजलं असेल कसा आला, त्यामुळे मी आता डायरेक्ट व्हॅल्यू पुट केली तर काही हरकत नाही. ओके, 1 मायनस साइन एक्स डिग्री इट इज कॉस एक्स डिग्री इंटू डेरिवेटिव्ह ऑफ एक्स डिग्री किती, तर डेरिवेटिव्ह ऑफ एक्स डिग्री आपण कॅल्क्युलेट केला म्हणून मी डायरेक्टली पुट करतो पाय अपॉन 180 मायनस 1 प्लस साइन एक्स डिग्री. ओके,
आता हा मायनस कॉस एक्स डिग्री आहे तर त्याला मी असंच लिहितो, इट इज मायनस ऑफ कॉस एक्स डिग्री इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स डिग्री किती रे बेटा, इट इज पाय अपॉन 180. अगेन होल डिवायडेड बाय किती 1 मायनस साइन एक्स डिग्रीचा स्क्वेअर असं होतं. ओके. आणि आफ्टर दॅट आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी कॉस एक्स डिग्री इंटू पाय अपॉन 180, कॉस एक्स डिग्री इंटू पाय अपॉन 180 कॉन्स्टंट किंवा कॉमन आहेत त्यांना मी आउटसाईड घेतो. मीन्स इट इज पाय अपॉन 180 इंटू इट इज कॉस एक्स डिग्री, ही टर्म मी ब्रॅकेटच्या बाहेर घेतो आणि ह्या दोन टर्म्स बाहेर गेल्यामुळे उरतं काय, पहिल्या टर्म्समध्ये उरतो 1 मायनस साइन एक्स डिग्री ही टर्म उरते, बरोबर, 1 मायनस साइन एक्स डिग्री. आणि दुसरी टर्म आहे मायनस इंटू मायनस, हे प्लस झालं असतं, मायनस इंटू मायनस प्लस, म्हणून मी इथे प्लस लिहितो. आणि कॉस एक्स डिग्री अपॉन पाय अपॉन 180 हे आउटसाईडला आलेले आहेत, पाय अपॉन 180 इंटू कॉस एक्स डिग्री हे निघून गेले बाहेर. ओके, हे निघून गेले, मग उरतं काय 1 प्लस साइन एक्स डिग्री, म्हणून मी या ठिकाणी लिहितो इट इज 1 प्लस साइन एक्स डिग्री. अगेन होल डिवायडेड बाय, ही टर्म रिमेन्स ॲज इट इज, त्याला फक्त कंटिन्यू करायचं, ॲज इट इज कॅरी ऑन करत चाललो आहे आपण. इट इज 1 मायनस साइन एक्स डिग्रीचा होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू, आता लिहायचं कसं ते व्यवस्थित मांडणी करूयात, पाहूया. हा साइन एक्स डिग्री आणि हा साइन एक्स डिग्री कॅन्सल होतो, इट इज प्लस इट इज मायनस विल गेट कॅन्सल, 1 प्लस 1 इट इज 2, म्हणजेच ते असं मिळालं असतं पाय अपॉन 180 इंटू कॉस एक्स डिग्री इंटू इट इज 2 डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स डिग्रीचा होल स्क्वेअर, असा ॲन्सर मिळतं आपल्याला. त्यानंतर दोनने डिवाइड केलं तर हे 90 येतात, मीन्स हा पाय अपॉन 90 झाला असता, त्याची व्यवस्थित मांडणी करतो, पाय इंटू कॉस ऑफ एक्स डिग्री डिवायडेड बाय, हे 90 येऊन मल्टिप्लाय होतील डिनॉमिनेटरमध्ये, इट इज 1 मायनस साइन एक्स डिग्रीचा होल स्क्वेअर अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन फॉर दिस एक्झाम्पल. ओके, नंबर नेक्स्ट दॅट इज 9. ओके, अगेन जे दिलेलं आहे त्याला मी डिनोट करतो वायने. हे दिलेलं होतं कॉट ऑफ लॉग एक्स बाय 2 मायनस लॉग ऑफ कॉट एक्स डिवायडेड बाय 2 असं फंक्शन दिलेलं आहे. वी डिनोट दिस बाय वाय. ओके, देअरफॉर वाय इज इक्वल्स टू कॉट ऑफ लॉग एक्स बाय 2 मायनस लॉग ऑफ कॉट एक्स डिवायडेड बाय 2. ओके, सो ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, मीन्स वी राईट हिअर डिफरन्शिएटिंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड, त्याला डिफरन्शिएट करूयात अशा पद्धतीने. त्यानंतर डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू लेफ्ट साईड होईल त्याची आणि डी डी एक्स ऑफ, या दोघांना डेरिव्हेटिव्ह दिला कम्प्लिटली. ओके, आता त्यानंतर काय करायचं, इट इज द सबट्रॅक्शन ऑफ टू फंक्शन. यू मायनस व्ही सारखं आहे, यू मायनस व्ही सारखं आहे तर आपण त्याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकतो, असं आहे एक प्रकारे. तर मी फर्स्ट टर्मला सुद्धा डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला आणि त्यानंतर सेकंड टर्मला सुद्धा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी सेपरेट केला. आफ्टर दॅट काय होतं, प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह सेपरेट केल्यानंतर आता डिफरन्शिएट करायचं आहे. सो डिफरन्शिएट करण्याआधी फंक्शन ओळखणे महत्त्वाचं आहे. स्टार्टिंगलाच जर गेलो तर कॉट फंक्शन आहे, कॉट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॉट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत आहे. कॉट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता मायनस ऑफ कोसेकस स्क्वेअर एफ ऑफ एक्स, पण या ठिकाणी एफ ऑफ एक्स कोण आहे, इट इज लॉग एक्स डिवायडेड बाय 2 इंटू काय करतो आपण, त्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो, म्हणजेच डी डी एक्स ऑफ इट इज लॉग एक्स डिवायडेड बाय 2 मायनस, मायनस काय करायचं आहे तर हा डेरिव्हेटिव्ह. आधी जर गेलो लेफ्ट टू राईट तर लेफ्ट टू राईट जात असताना लॉग फंक्शन आधी येतो, म्हणून स्टँडर्ड फंक्शन लॉग आहे, मीन्स इट इज लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असल्यामुळे इट इज 1 अपॉन कॉट एक्स डिवायडेड बाय 2 असं होईल आणि इंटू काय होईल तर त्या जो कॉट एक्स बाय 2 आहे म्हणजे एफ ऑफ एक्स आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा, मीन्स इंटू डी डी एक्स ऑफ दॅट इज कॉट एक्स डिवायडेड बाय 2 त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं तर मग समोर कसं लिहिता येतं, इट इज मायनस ऑफ कोसेकस स्क्वेअर इट इज लॉग एक्स डिवायडेड बाय 2 ॲज इट इज राहतील. अगेन इंटू इट इज हा 1/2 म्हणजेच 2 या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, मी तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला असता मग उरलं असतं फक्त लॉग एक्स. हा 2 डिवाइडचा कॉन्स्टंट म्हणून बाहेर घेतला डेरिव्हेटिव्हच्या आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहिला असता तर तो 1/x येतो मायनस हा कॉट एक्स अपॉन 2 आहे, मी त्याला रिवर्स करून लिहू शकतो. हा 2 न्यूमरेटरमध्ये जाईल, न्यूमरेटरमध्ये गेला तर त्याला असं लिहिता येतं 2 अपॉन कॉट एक्स. ओके, इंटू कॉट एक्स बाय 2. तर परत हा जो 2 आहे डिवाइडचा तो कॉन्स्टंट आहे, मी त्याला बाहेर घेतो. ओके,
तो जो 2 होता कॉन्स्टंट होता, डिवाइडला आहे म्हणजे 1/2 कॉन्स्टंट आहे आणि कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा होता. तर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहीत आहे आपल्याला, कॉट एक्स स्टँडर्ड फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस ऑफ कोसेकस स्क्वेअर एक्स अशा पद्धतीने. आणि आफ्टर दॅट व्यवस्थित मांडणी करायची आहे. सो व्यवस्थित मांडणी करण्यासाठी मी त्याला असं लिहितो मायनस कोसेकस स्क्वेअर इट इज लॉग एक्स. या ठिकाणी आन्सर संपलेला आहे म्हणजे डिफरन्शिएट करून झालेलं आहे, फक्त आता मांडणी व्यवस्थित करायची आहे. ही टर्म आहे डिवाइडला 2 × एक्स, या पूर्ण टर्मला डिवाइडला किती 2x, मध्ये मायनस इंटू मायनस ते झाले असते प्लस, मीन्स इट इज प्लस. दिस 2 अँड दिस 2 गेट कॅन्सल, उरलं काय 1/cot. ओके, 2ने हे डिवाइड जर केलं तर 1/cot उरतो आणि 1/cotला आपण फॉर्म्युला यूज केला होता, 1/cot इज tan x. ओके, देअरफॉर इट इज tan x. ओके, आणि हा कोसेकस स्क्वेअर एक्स जसाच्या तसाच, कारण त्यामधलं निगेटिव्ह साईन इथे मायनस इंटू मायनस मल्टिप्लाय झालं होतं आणि ते बिकम्स प्लस. ओके, असं होतं. त्यानुसार आता हे झालं आपलं रिक्वायर्ड सोल्युशन, कारण यापेक्षा जास्त काही सॉल्व करता येत नाही आहे. मीन्स मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 डिवायडेड बाय 2x प्लस टॅन एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ धिस प्रॉब्लेम. ओके, एक्झाम्पल नंबर 10 आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहा काय दिलेलं आहे. y इज इक्वल्स टू, आपण डिनोट केलं त्याला e⁻²x मायनस ऑफ e⁻−2x अपॉन e⁻²x प्लस e⁻−2x. ज्या ज्या वेळेस पॉवर असे विचारतात ना तुम्हाला, एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या पॉवर असतील आणि एक पॉवर प्लस आणि एक पॉवर मायनस असेल, तर अशा वेळेस त्याला आधी लॉज ऑफ इंडायसेसने सॉल्व करायचं, म्हणजे सिम्प्लिफाय करायचं आधी आणि त्यानंतर डिफरन्शिएट करा. कारण जर समजा डायरेक्टली डिफरन्शिएशन करायचा प्रयत्न केला तर ते थोडं किचकट होत जातं, म्हणून आपण आधी त्याला सिम्प्लिफाय करतो विथ द हेल्प ऑफ लॉज ऑफ इंडायसेस. मग लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय कोणती करणार आहे, तर फर्स्ट लॉज ऑफ इंडायसेस हा आहे e⁻−m. इट इज 1/a⁻m असं त्याला लिहिता येतं, म्हणून मी ही फर्स्ट फॉर्म्युला तो या ठिकाणी अप्लाय करतो. e⁻²x मायनस हा जो e⁻−2x आहे त्याला बाय लॉज ऑफ इंडायसेस 1/e⁻²x असं लिहितो. त्यानंतर e⁻²x प्लस हे सुद्धा हे सुद्धा 1/e⁻²x असं लिहितो. आफ्टर दॅट काय करायचं आहे पाहूया, की आता हे जे दोन टर्म्स आहेत या दोन टर्म्सला आपण क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. याला डिनॉमिनेटर काही नाही म्हणजेच ते 1 आहे असं सपोज करून आपण, किंवा असतोच त्यानुसार आपण त्याला क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व करतो. म्हणजे हे असं मिळालं असतं, न्यूमरेटर मिळालं असतं e⁻² इंटू e⁻²x. ओके, -1 डिवायडेड बाय e⁻²x हा न्यूमरेटर झाला असता आणि डिवाइडला सुद्धा तसंच क्रॉस मल्टिप्लाय केलं तर e⁻²x प्लस 1 डिवायडेड बाय e⁻²x असे कॅल्क्युलेशन्स मिळाले असते. आणि त्यानंतर ह्या दोन टर्म्स कॅन्सल होतात आणि परत यांना लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय होतो. हा वाला a⁻m इंटू a⁻n असतो a⁻m+n. ओके, हा यूज करायचा आहे. तो यूज केला तर e⁻2x प्लस 2x झाले असते e⁻4x. इट इज -1 आहे, सो इट इज -1 डिवायडेड बाय e⁻4x प्लस 1 आहे. देअरफॉर दिस गिव्ज अस y. ओके, आता हा जो y मिळाला एक प्रकारे हे न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर, म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर फंक्शनचा विचार केला तर ते u/v सारखं आहे. आणि u/vचा फॉर्म्युला काय होता, तर तो तुम्हाला बाय युझिंग द कोशंट रूल यूज करून तुम्हाला तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे या ठिकाणी. तर हे जे फंक्शन आहे y वालं त्याला मी डिफरन्शिएट करतो बाय युझिंग कोशंट रूल. आता कोशंट रूल काही सांगायची गरज नाही, मी डायरेक्टली त्याचा आन्सर लिहितो. इट इज dy/dx. ओके, इट इज इक्वल्स टू कोशंट रूल काय असतो, v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u, म्हणजे v मीन्स किती आहे e⁻4x प्लस 1 इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच या ठिकाणी न्यूमरेटर आहे e⁻4x. ओके, -1 मध्ये मायनस साईन असतं आणि त्यानंतर ते इंटरचेंज होतात असं म्हणा, किंवा असं होतं u इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v. तर u किती आहे, सो दॅट u इज e⁻4x -1 इंटू ddx ऑफ
ई रेस टू द पॉवर 4x प्लस 1 अशा पद्धतीने आपल्याला डिफरन्शिएट करता येतं. आणि त्यानंतर डिवाइडला जर गेलो तर ते असं मिळतं ई रेस टू द पॉवर 4x प्लस 1 इट इज होल स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह मांडता येतो. आफ्टर दॅट आता कॅल्क्युलेशनचा भाग आहे. ई रेस टू द पॉवर 4x प्लस 1 रिमेन्स ॲज इट इज इंटू या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तर याचे डेरिव्हेटिव्ह रूल पार्ट आहेत. तर ddx ऑफ ई रेस टू द पॉवर 4x, ई रेस टू द पॉवर 4x एक्सपोनेन्शियल आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स सारखा. ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे कारण तो कॉन्स्टंट होता, तो नाही लिहिला तरी सुद्धा चालतो. या ठिकाणी मायनस मधला ॲज इट इज आणि ई रेस टू द पॉवर 4x मायनस 1 सुद्धा ॲज इट इज अगेन इंटू या ठिकाणी तसंच होईल ddx ऑफ ई रेस टू द पॉवर 4x हा होईल ई रेस टू द पॉवर 4x इंटू ddx ऑफ 4x. ओके आणि मायनस त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ओके या ठिकाणी ब्रॅकेट कंप्लीट केलं असतं. आणि आफ्टर दॅट डिवाइडला जे आहे ते ॲज इट इज राहील ई रेस टू द पॉवर 4x प्लस 1 इट इज होल स्क्वेअर. आता समोर सॉल्व करायचं आहे. सो समोर सॉल्व करत असताना तुम्हाला या फंक्शनचे फक्त डेरिव्हेटिव्ह लिहायचे. मीन्स फर्स्ट टर्म इज ई रेस टू द पॉवर 4x प्लस 1 ॲज इट इज इंटू हा ई रेस टू द पॉवर 4x आणि 4xचा डेरिव्हेटिव्ह कारण 4 कॉन्स्टंट आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर येईल आणि xचा डेरिव्हेटिव्ह हा 1 होतो. मीन्स इट इज 4 इंटू 1 इज जस्ट 4. ओके मायनस हा ई रेस टू द पॉवर 4x मायनस 1 असाच राहील आणि इथे सुद्धा तेच होईल ई रेस टू द पॉवर 4x इंटू 4 कारण तो मायनस 0 लिहायची गरज नाही आहे आपल्याला. सो अशा पद्धतीने लिहिता येतं. आणि ई रेस टू द पॉवर 4x ओके दिस इज प्लस 1 इट इज होल स्क्वेअर ॲज इट इज. आता या दोन टर्म्समध्ये 4 इंटू ई रेस टू द पॉवर 4x आणि 4 इंटू ई रेस टू द पॉवर 4x हे आउटसाईड येतील बिकॉज दे आर कॉमन. देअरफॉर 4 इंटू ई रेस टू द पॉवर 4x इन ब्रॅकेट काय होतं फर्स्ट टर्ममध्ये हे उरतं ई रेस टू द पॉवर 4x प्लस 1 अशी टर्म उरली. आणि या ठिकाणी मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर 4x मायनस 1 उरलं असतं. मी काय करतो मायनसने सोबत मल्टिप्लाय करून घेतो म्हणजे मायनस इंटू प्लस हे मायनस ई रेस टू द पॉवर 4x झाले असते. मायनस मायनस हा प्लस 1 झाला असता आणि डिवायडेड बाय हे रिमेन्स ॲज इट इज ई रेस टू द पॉवर 4x प्लस 1 इट इज होल स्क्वेअर. ओके काय काय कॅन्सल होतं तर ई रेस टू द पॉवर 4x आणि हे मायनस ई रेस टू द पॉवर 4x कॅन्सल होतात. उरतो प्लस 1 इट इज 2. ओके तर हे मिळालं असतं 4 इंटू ई रेस टू द पॉवर 4x इंटू 2 डिवायडेड बाय ई रेस टू द पॉवर 4x प्लस 1 इट इज होल स्क्वेअर अशा पद्धतीने. आणि त्या ठिकाणी 2 आणि 4 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते मिळालं असतं 8 इंटू ई रेस टू द पॉवर 4x होल डिवायडेड बाय e raised to the power 4x plus 1 it is whole square and this is our required solution for this example. And example number 11 आहे e raised to the power root x plus 1 upon e raised to the power root x minus 1. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण सॉल्व केलं होतं अशाच पद्धतीचं एक्झाम्पल. याला सुद्धा u/v तुम्हाला अप्लाय करायचं आहे म्हणजे क्वोशंट रूल अप्लाय करा आणि एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व करा. ओके नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 12 आहे. आणि लक्षात ठेवा ज्यावेळेस लॉगचे प्रॉब्लेम येतात किंवा लॉगरिदमचे प्रॉब्लेम येतात आणि त्या ब्रॅकेटमध्ये जे एफ ऑफ एक्स हे फंक्शन असतं हे जर प्रोडक्ट किंवा डिव्हिजनमध्ये असेल तर त्याला आधी रूल्स ऑफ लॉगरिदम अप्लाय करायचे. सिंपल फॉर्म तयार होतो आणि एकदा सिंपल फॉर्म तयार झालं की एक्झाम्पलला तुम्हाला डिफरन्शिएट करता येतं. यानंतर लक्षात ठेवा काय करायचं समजलं की ते जे फंक्शन असतं प्रोडक्टमध्ये किंवा कोशंटमध्ये त्या सगळ्या टर्म्सला रूल्स ऑफ लॉगरिदम अप्लाय होत असतात. ते रूल्स ऑफ लॉगरिदम तुमचे प्रिपेअर पाहिजे आणि ते तुम्ही अप्लाय केले की एक सिंपल फॉर्म मिळतो आणि त्यानंतरच त्याला डिफरन्शिएट करायचं. किंवा तुम्ही असं जर डिफरन्शिएट केलं तर ते खूप किचकट होतं. म्हणून मग सरळ रूल्स ऑफ लॉगरिदम अप्लाय करायचे आहेत. या ठिकाणी प्रोडक्टचा रूल येतो तर प्रोडक्टचा रूल असतो बघा किती वेळेस मल्टिप्लिकेशन आहे 1 2 3 टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे. म्हणून मी फॉर्म्युला असं कन्वर्ट करतो इट इज लॉग ऑफ m इंटू n इंटू p. ओके 1 2 3 3 टर्मचा प्रोडक्ट आहे तर प्रोडक्ट काय होतो लॉग कन्वर्ट करतो प्रोडक्टला सममध्ये. मीन्स दिस इज नथिंग बट द लॉग ऑफ m प्लस इट इज लॉग ऑफ n प्लस इट इज लॉग ऑफ p. ओके असा फॉर्म्युला होता आपल्याकडे रूल्स ऑफ लॉगरिदममध्ये. तोच या ठिकाणी मी फर्स्ट ऑफ ऑल अप्लाय करतो. आणि त्यानंतर एक एक्सपोनंटचा लॉ होता. एक्सपोनंटचा लॉ असा होता की तो या ठिकाणी सांगतो मी इट इज लॉग ऑफ
ए रेस टू द पॉवर यम जर असेल तर हा ए बेस झाला आणि यम ही त्याची पॉवर झाली. मग असं जर असेल तर तो यम काय होतो, या ठिकाणी समोर येतो आणि त्याला लिहितात एम इंटू लॉग ए. म्हणजे हा लॉ ऑफ एक्सपोनंट, लॉग काय करतो, या एक्सपोनंटला समोर उतरवतो आणि जो बेस आहे तो समोर लॉग सोबतच कंटिन्यू करतात. सो अशा पद्धतीने त्याला आपल्याला आधी सिम्प्लिफाय करायचं आहे, त्यानंतर मी डिफरन्शिएट करतो. ओके, एक एक टर्म मी या ठिकाणी लिहितो. वाय इज इक्वल्स टू, ते झालं असतं लॉग एम एन पी असं म्हणा आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये एम एन पीच्या व्हॅल्यू पुटअप करा. मीन्स काय झालं असतं, इट इज लॉग ऑफ इट इज टॅन क्यूब एक्स असं तुम्हाला मिळालं असतं. प्लस दुसरी टर्म असते लॉग ऑफ साइन रेस टू द पॉवर 4x प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू द पॉवर 7 असं मिळालं असतं. ओके, आता त्यानंतर बेस एच्या जागेवर टॅन आहे आणि एमची व्हॅल्यू 3 ने घेतलेली आहे. देअरफॉर तो सेकंड फॉर्म्युला लॉग ए रेस टू द पॉवर एमचा फॉर्म्युला 1 2 3 तिन्ही ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो. कारण तिन्ही ठिकाणी पॉवर्स आहेत आणि पॉवर्स आहेत तर त्याला हा लॉ ऑफ एक्सपोनंट अप्लाय केला तर अजून सिम्पल फॉर्म मिळतो. म्हणजे डिफरन्शिएट करायला जितकं सिम्पल फंक्शन्स तयार होईल आधी तेवढं सिम्पल फंक्शन्स तयार करायचा प्रयत्न करायचा. ओके, सो काय होईल पहा, हा जो 3 आहे तो समोर येईल. 3 इंटू इट इज लॉग ऑफ टॅन एक्स, मी याच्यासाठी फॉर्म्युला लिहिलेला आहे तो तिकडे खाली 2 नंबरचा. प्लस हा 4 पॉवरमध्ये आहे, परत 4 इंटू इट इज लॉग ऑफ हे मिळालं असतं साइन एक्स प्लस परत तो 7 समोर येईल. इट इज 7 इंटू इट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, असा फॉर्म्युला तुम्हाला इच अँड एव्हरी टर्म्सला अप्लाय करायचा होता आणि आता हे सिम्पल फंक्शन्स तयार झालेलं आहे. सो वी कॅन डिफरन्शिएट दिस फंक्शन नाव. देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड असं लिहितो आपण. ओके, तर काय झालं असतं, हे dy बाय dx दॅट इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ, मी असं लिहितो आधी, त्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट करूया. 3 इंटू लॉग ऑफ टॅन एक्स प्लस 4 इंटू इट इज लॉग ऑफ साइन एक्स प्लस 7 इंटू इट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, तर एक्स ॲडिशन आहे ब्रॅकेटमध्ये, ॲडिशन असल्यामुळे प्रत्येक टर्म्सला हा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा, नंतर त्याला आपण डिफरन्शिएट करणार. फर्स्ट ऑफ ऑल के इंटू यूचा रूल अप्लाय होतो, के इंटू एफ ऑफ एक्स किंवा के इंटू यू सांगितलं होतं. के काय कॉन्स्टंट असेल तर तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतात आणि फंक्शनला डिफरन्शिएट करतात. मी डायरेक्ट स्टेप लिहितो या ठिकाणी. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज 3 इंटू डी डी एक्स ऑफ इट इज लॉग ऑफ अगेन इट इज टॅन एक्स प्लस 4 अगेन कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, अगेन इट इज 4 इंटू डी डी एक्स ऑफ इट इज लॉग ऑफ साइन एक्स. ओके, प्लस 7 कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि देअरफॉर इट इज 7 इंटू डी डी एक्स ऑफ इट इज लॉग ऑफ अगेन एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, तर एक्स स्क्वेअर प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7चा डेरिव्हेटिव्ह. आता इच अँड एव्हरी ठिकाणी लॉग ऑफ एफ ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, तर लॉग एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला माहीत आहे. सो डायरेक्टली डिफरन्शिएट करतात. 3 इंटू लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एफ ऑफ एक्स मीन्स इट इज 1 अपॉन टॅन एक्स असं होईल. प्लस सॉरी इंटू इट इज हा जो एफ ऑफ एक्स आहे त्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने परत एकदा मल्टिप्लाय करा म्हणजे डी डी एक्स ऑफ इट इज टॅन एक्स. ओके, प्लस 4 is constant into derivative of log f of x, it is 1 upon f of x means 1 upon sin x into again it is derivative of f of x म्हणजे सध्या किती आहेत that f of x is nothing but the sin x अशा पद्धतीने. plus 7 again is constant 1 upon f of x log of f of x means it is 1 upon f of x is the derivative, therefore it is 1 upon x square plus 7 into it is d dx of that is x square plus 7. ओके, अशा पद्धतीने. आफ्टर दॅट फक्त सिम्पल फंक्शन किंवा हे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत, सिम्पल किंवा स्टँडर्ड फंक्शनला डिफरन्शिएट करता येतं, स्ट्रेट फॉरवर्ड डिफरन्शिएट होईल. 1 अपॉन टॅन एक्सला मी म्हणतो इट इज कॉट एक्स. ओके, सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे की 1 अपॉन टॅन हा कॉट असतो, देअरफॉर 3 कॉट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेकंड स्क्वेअर एक्स, काही सांगायची गरज नाही, प्लस 4 इट इज 1 अपॉन साइन एक्स रिमेन्स ॲज इट इज अगेन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स जो आहे तो कॉस एक्स राहील. ओके, प्लस हे मिळालं असतं 7 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 असं आपण त्याला लिहू शकतो. आफ्टर दॅट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2x प्लस 7 हा कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल 0. ओके, अशा पद्धतीने. आणि आफ्टर दॅट समोर थोडे कॅल्क्युलेशन्स बाकी आहेत ते लिहूयात. 3 इंटू कॉटचा फॉर्म्युला आपण कॉस आणि साईनमध्ये घेऊ शकतो.
कॉटला लिहिता येतं कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू सेकला लिहिता येतं 1 अपॉन कॉस स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर लिहा प्लस 4 इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्स. कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्स असतो टॅन एक्स म्हणजेच हा लिहिता येतं 4 इंटू टॅन एक्स प्लस हा 2x प्लस 0 2x झाला असता 2x इंटू 7 इट इज 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. हे सगळं सॉल्व करून झालेलं आहे. आता फक्त या टर्म्समध्ये कॅल्क्युलेशन बाकी आहेत. ओके, एक कॉस आणि इथे एक कॉस कॅन्सल होतो म्हणजेच काय उरलं दॅट इज इक्वल्स टू 3 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस त्या बाकीच्या टर्म ॲज इट इज ठेवा 4 टॅन एक्स. ओके, 4 टॅन एक्स त्यांचे कॅल्क्युलेशन संपलेले आहेत. 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 असं इथपर्यंत सॉल्व केलं होतं. आता साइन एक्स इंटू कॉस एक्स हा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये डबल अँगल फॉर्म्युला आहे. मग हा डबल अँगल फॉर्म्युला कसा येतो तर तो ॲडजस्ट करतो मी. त्यासाठी याला 2ची गरज आहे. 2ची गरज आहे म्हणून मी 2ने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला सुद्धा 2नेच मल्टिप्लाय करतो. 2 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस काय होतं 4 टॅन एक्स ॲज इट इज प्लस 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, तर अगेन फॉर्म्युला यूज केला तर फायनल आन्सर या स्टेपमध्ये मिळतं. 3 इंटू 2 बिकम 6. ओके, 2 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स 2 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स हा डबल अँगल फॉर्म्युला आहे. इट इज साइन 2 थीटाचा किंवा साइन 2x म्हणतो आपण त्याला प्लस 4 टॅन एक्स हे ॲज इट इज आणि हा डेरिव्हेटिव्ह सुद्धा ॲज इट इज 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. दिस रिमेन्स ॲज इट इज. आणि लास्ट स्टेपमध्ये डिवाइडला साईन आला म्हणजे तो कोसेक असतो. ओके, लास्ट स्टेपमध्ये काय सांगितलं मी डिवाइडला जर साईन असेल तर त्याला 1 अपॉन साईन म्हणतो आणि 1 अपॉन साईन हा कोसेक असतो. देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज 6 इंटू कोसेक ऑफ 2x प्लस किती 4 टॅन एक्स प्लस 14x upon x square plus 7 and this is our required answer. Okay, 6 into cosec 2x plus 4 tan x plus 14x upon x square plus 7. काही स्टेप ज्या असतात त्या ॲडजस्टमेंटचे असतात. जसं की या ठिकाणी आपण 2 मल्टिप्लाय आणि डिवाइड केला तो यासाठी की फायनल आन्सर तुम्हाला असं दिसतं म्हणून कधी कधी ॲडजस्ट करावे लागतात. ओके, तुम्ही इथपर्यंतही सॉल्व केलं तरी काही हरकत नाही आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 13मध्ये परत लॉग फंक्शन आहे आणि ब्रॅकेटमध्ये जे आहेत ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. आणि मी आधी बोललो होतो की लॉग ऑफ ज्याही टर्म्स असतात लॉग ऑफ एफ ऑफ एक्सच्या या सगळ्या टर्म्सला आधी सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि त्यानंतर आपण त्याला डिफरन्शिएट करणार. मग सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे काहीतरी क्ल्यू देतात का किंवा काहीतरी फॉर्म्युला आपण यूज करू शकतो का असं लॉजिक सुरुवातीला अप्लाय करायचं. ओके, मग या ठिकाणी फॉर्म्युला यूज होतो किंवा नाही होत हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. तर या ठिकाणी 2 फॉर्म्युले यूज होतात. पहिला फॉर्म्युला हाफ अँगल फॉर्म्युले आहेत दोन्ही पण जे की आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये लर्न केले होते. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, असे 2 एक्झाम्पल्स आहेत, 2 फॉर्म्युले आहेत. हे दोन्ही फॉर्म्युले आपण या ठिकाणी अप्लाय करतो. कारण काय झालेलं आहे 1 मायनस कॉस ऑफ थिटाची जागा बदलते. मी आधी बोललो होतो ट्रिग्नोमेट्रीमध्ये अँगल इम्पॉर्टंट आहे. मीन्स 1 मायनस कॉस ऑफ जो थिटा असेल तो थिटा तुम्ही लिहू शकता. ओके, सेम फक्त थिटा बाय 2 या ठिकाणी थिटा आहे तो इकडे आला की थिटा बाय 2 होतो. असा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. दोन्ही फॉर्म्युले जर अप्लाय केले तर त्याला सिम्पल फॉर्ममध्ये असं कन्वर्ट करता येते. इट इज लॉग ऑफ अगेन अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3 आहे मीन्स इट इज 2 टाइम्स साइन स्क्वेअर 3x डिवायडेड बाय 2 अगेन होल डिवायडेड बाय 2 टाइम्स 1 प्लस कॉस आहे. ओके, थिटा इज अगेन 3xच आहे या ठिकाणी 2 टाइम्स कॉस स्क्वेअर 3x डिवायडेड बाय 2 असं आहे. ओके, तर यामध्ये काय होतं हे 2 कॅन्सल होतात. काही मुलं काय करतात 3x बाय 2 3x बाय 2ला सुद्धा कॅन्सल करतात. तर तो 3x बाय 2 कॅन्सल होत नाही कारण तो अँगल आहे तो साईनचा अँगल आहे आणि या ठिकाणी कॉसचा अँगल आहे. तर 3x बाय 2 3x बाय 2 कॅन्सल होणार नाहीत, फक्त 2 कॅन्सल होतात. ओके, सो काय होईल समोर इट इज लॉग ऑफ समोर लिहितो 2 कॅन्सल केले तर साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर अँगल सारखा आहे. अँगल सारखं असल्यामुळे मी त्याला याच ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करतो. साइन अपॉन कॉसचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे की तो टॅन असतो. मग स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर लिहायचा. मीन्स दिस इज नथिंग बट द टॅन स्क्वेअर ऑफ 3x डिवायडेड बाय 2 हा अँगल आहे.
ओके. आफ्टर दॅट मी त्याचीच मांडणी अशी घेऊ शकतो, इट इज लॉग ऑफ अंडर रूट ऑफ टॅन 3x/2 त्या ब्रॅकेटचा होल स्क्वेअर असंही घेता येतं. अगेन हा रूल सांगितला होता की साइन स्क्वेअर थिटा किंवा कोणत्याही फंक्शनचा स्क्वेअर असेल तर त्याला होल स्क्वेअर लिहिता येतं. इट इज साइन थिटा होल स्क्वेअर. ओके, दिस टू टर्म्स आर सेम. देअरफॉर मी असं लिहितो tan स्क्वेअर 3x/2 जो आहे तो जो स्क्वेअर आहे तो ब्रॅकेटच्या वर घेऊ शकतो. आफ्टर दॅट कॅल्क्युलेशनमध्ये काय होतं, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे एकमेकांचे अपोजिट फंक्शन्स आहेत. मीन्स स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट विल गेट कॅन्सल. देअरफॉर वी कॅन राईट इट ॲज नाव tan 3x/2. ओके, अँड दिस इज नाव द फंक्शन विच इज इन टर्म्स ऑफ सिम्पल फॉर्म. हे एकदम सिम्पल फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे. मीन्स आता इट इज लॉग एफ ऑफ एक्स सारखं फंक्शन आहे. मग लॉग एफ ऑफ एक्स सारखं त्याला आपण डिफरन्शिएट करू. मीन्स काय होईल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आपलं रेग्युलर स्टेटमेंट आहे, इट इज डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, देअरफॉर इट इज dy/dx दॅट इज इक्वल्स टू काय करायचं, परत या फंक्शनला तेच ddx हा ऑपरेटर अप्लाय करायचा. ddx मध्ये जर टाकलं तर तो काय करेल, त्याला डिफरन्शिएट करेल आणि त्याचा वेगळा आन्सर तयार करेल. इट इज tan 3x/2. ओके, अशा सिम्पल फॉर्ममध्ये त्याला सॉल्व करता येतं. आता लॉग ऑफ एफ ऑफ एक्स सारखं आहे, तर लॉग एफ ऑफ एक्सचा रूल आपल्याला ऑलरेडी सांगितला होता. काय असतो तो 1/f ऑफ एक्स. पण या प्रॉब्लेममध्ये ॲपची जागा लॉग हे आउटर फंक्शन आहे, टॅन हे इनर फंक्शन आहे. मग आधी लॉगला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू दिस टॅन, नंतर टॅनला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन बाय चेन रूल. सो चेन रूलनुसार लॉग हे आउटर आहे, लॉगला डिफरन्शिएट केलं तर ते 1 येतं एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे हा येईल tan 3x/2 इंटू अगेन इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 3x/2. कारण तो एफ ऑफ एक्स आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने सुद्धा मल्टिप्लाय करावं लागतं. मीन्स इट इज ddx ऑफ tan 3x/2. ओके, अगेन 1/tan आहे तर 1/tan ला आपण कॉट लिहितो. तुम्हाला सिम्पल फॉर्ममध्ये दिसण्यासाठी घेतलं मी त्याला. कॉट 3x/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इज अगेन वेल नोन, इट इज tan चा डेरिव्हेटिव्ह असतो सेकंड स्क्वेअर. एफ ऑफ एक्स म्हणजे किती आहेत 3x/2. देअरफॉर मी 3x/2 लिहितो या ठिकाणी. आणि त्यानंतर हा 3x/2 एफ ऑफ एक्स सारखं काम करतो. फक्त एक जर असला एकटा सिंगल एक्स तरच त्याला स्टँडर्ड फंक्शन म्हणा. अदरवाईज त्याच्यासोबत कितीही मल्टिप्लाय होऊ द्या किंवा काहीही टर्म त्याच्यासोबत असू द्या एकच्या, त्याला आपण एफ ऑफ एक्स सारखं बिहेव करणार. आणि बिहेव केल्यानंतर माहिती आहे की त्याला चेन रूलनुसार आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं, म्हणजेच त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागतं. पहा एकच्या सोबत 3/2 होते म्हणून ते झालं 3/2 इंटू एक्स. मीन्स इट इज एफ ऑफ एक्स टाईप फंक्शन. ओके, आता मी यांना पण सोबत कॅल्क्युलेट करतो, कारण जे आन्सर्स दिलेले असतात तुम्हाला हे ऑप्शनमध्ये वेगवेगळे असतात, म्हणून आपण त्याला सॉल्व करत जाणार इन टर्म्स ऑफ साइन अँड कॉस. त्यानंतर फायनल आन्सर काय उरतं ते पाहूया. कॉटचा फॉर्म्युला येतो कॉस अपॉन साइन. मीन्स इट इज cos 3x/2 डिवायडेड बाय दिस कॅन बी रिटन ॲज साइन 3x/2 इंटू सेक आहे. सेकला लिहिता येतं 1/cos स्क्वेअर. आत्ताच असे कॅल्क्युलेशन्स केले होते आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये. इंटू इट इज 3/2 तर कॉन्स्टंट आहे, मग 3/2 काय होईल, त्या डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस स्टँडर्ड फंक्शन इज जस्ट एक्स. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे सगळ्यांना, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. ओके, हा त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह होईल. ओके, आता या ठिकाणी असे फॉर्म्युले अप्लाय करण्याचं कारण आहे की या ठिकाणी कॉस कॅन्सल होत होता, म्हणून तो फॉर्म्युला आपण यूज केला त्या ठिकाणी. म्हणजे ह्या ठिकाणी कॉस स्क्वेअर आहे, त्यातला एक कॉस आणि ही पूर्ण कॉसवाली टर्म कॅन्सल होईल. थोडंसं व्यवस्थित मांडणी करतो. दिस इज रिटन ॲज 3/1. सगळ्या न्यूमरेटरमध्ये 1 आहे, 3/1 3 होतील. हा 2 जो आहे तो समोर घेऊया, म्हणजे इट इज 2 टाइम्स साइन 3x/2 इंटू इट इज कॉस 3x/2. ओके, आता तुमच्या माइंडमध्ये फॉर्म्युले फिक्सच पाहिजे की अशी टर्म जर दिसली तर काय असते. इट इज अगेन हाफ अँगल फॉर्म्युला. कसा, तर हे असा, इट इज 2 टाइम्स साइन θ/2 इंटू इट इज कॉस θ/2. ओके, असा जर फॉर्म्युला असेल तर आपण त्याला लिहितो फक्त साइन थिटा. ओके, दिस इज नथिंग बट द हाफ अँगल फॉर्म्युला. मग सेम फॉर्ममध्ये तुम्हाला तसंच करायचं आहे. ओके, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्ही असाही यूज करू शकता. काय आहे फॉर्म्युला, तर फॉर्म्युला असा येतो 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल्स टू साइन ऑफ, ह्या अँगलचा डबल करायचा मीन्स साइन 2θ. ओके, तो जर यूज केला तर 2 टाइम्स साइन थिटा म्हणजे 3x/2, कॉस थिटा म्हणजे 3x/2. मग अप्लाय करा फॉर्म्युला, तर तो झाला असता 3/sin 2 टाइम्स किती
3x डिवायडेड बाय 2. दिस 2 अँड दिस 2 गेट कॅन्सल. उरलं काय तर 3/sin 3x. आधी सांगितलं होतं मी की 3 हा कॉन्स्टंट आहे बाहेर येईल. 1/sin. 1/sin इज ऑलवेज कोसेक. मीन्स दिस आन्सर गिव्ज अस 1/sinला मी कोसेक अप्लाय करतो आणि यूज करतो 3 इंटू कोसेक 3x इज जस्ट द सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल.